नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मार्च टुवर्ड द स्मार्ट गोल या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओ सेशन सिरीजमध्ये आपण बघणार आहोत सामान्य अध्ययन पेपर 4 हा जो राज्यसेवेचा पेपर आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा. तर त्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट या टॉपिकमध्ये काय काय बदल झालेले अद्ययावत सिलेबसनुसार, अद्ययावत अभ्यासक्रमानुसार, तर ते बघूयात. या आधीचे सगळे टॉपिक आपण या आधीच्या व्हिडिओ सेशन सिरीजमध्ये ऑलरेडी कव्हर केले. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, नक्की बघा. बघूयात सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमातील बदल. तर हा जो पहिला पॉईंट आहे एनर्जी सायन्स, तर त्यांनी हा एक मुद्दा म्हणजे एक नवीन सब हेडिंग ॲड केलेलं आहे. तर त्यामध्ये त्यांनी फक्त आधी एका ओळीत दिलेलं होतं कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, या ठिकाणी फक्त त्यांनी थोडंसं सॅग्रिगेट करून दिलेलं आहे, बरोबर. तर ही PDF पर्टिक्युलरली सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी इंग्लिशमधूनच रेफर करा, कारण मराठीमध्ये असंख्य चुका दिलेल्या आहेत त्यांनी. जे मराठी भाषांतर आयोगाची जी PDF आलेली आहे, तर त्यामध्ये खूप साऱ्या चुका आहेत. तर म्हणजे ते कशाप्रकारे मराठी ट्रान्सलेशन करता माहीत नाही, परंतु खूप चुका आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे, की जी इंग्लिश आवृत्ती आहे सिलेबसची तीच रेफर करा आणि ते ग्राह्य धरलं जाईल फायनल स्टेटमेंटसाठी, किंवा फायनल काही जर डिसिजन घ्यायचा असेल तर इंग्लिश व्हर्जन ग्राह्य धरलं जाईल. तर त्यामुळे मी सांगेल की सायन्स अँड टेकसाठी जरी कमीत कमी इंग्लिश PDF ग्राह्य धरा. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कन्व्हेन्शनल एनर्जी अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी. पूर्वी एकच टॉपिक होता, त्यांनी आता सेपरेट करून आपल्याला दिलेलं आहे. तर या ठिकाणी हे सगळे नवीन मुद्दे ॲड केलेले. ॲक्च्युअली हे सगळं आपण अभ्यासायचो, फक्त या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे ते ॲज अ सेपरेट पॉइंट. फॉसिल फ्युएल अँड देअर कंबशन, थर्मल, हायड्रो पॉवर. ओके. हायड्रो पॉवरमध्ये पण टायडल एनर्जी, वेव्ह पॉवर त्यांनी सेपरेट करून सांगितलेलं आहे. त्यानंतर इसेन्शियल फ्लुइड मेकॅनिक्स फॉर एनर्जी कन्व्हर्जन. तर जे पण काही एनर्जी कन्व्हर्जन होतं मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल, कायनेटिक एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. तर या प्रकारे जे काही कन्व्हर्जन होतं हायड्रो पॉवर प्लांटमध्ये, तर त्याचं थोडंसं बेसिक मेकॅनिक्झम काय आहे, तर ते आपल्याला अभ्यासायचं आहे. तर काय बेसिक लेवलला आहे ते, काही जास्त त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यानंतर मित्रांनो आहे इथे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, अपारंपरिक ऊर्जा संसाधने. तर त्याबद्दल त्याचं इंट्रोडक्शन, प्रिन्सिपल अँड प्रोसेस. तर आधी हे काही असे वर्ड नव्हते सिलेबसमध्ये, हे वर्ड ॲड झालेले आहे. बाकी सोलार, विंड, टायडल, जिओथर्मल, बायोमास, बायोगॅस, पेट्रो प्लांट, जॅट्रोफा वगैरे हे जे असतात, ज्याच्यापासून आपण हे बायोडिझेल बनवतो, तर ते तर याबद्दल सगळं आपण अभ्यासायचो. फक्त या ठिकाणी हे थोडंसं वर्डिंग त्यांनी चेंज केलं, इंट्रोडक्शन, प्रिन्सिपल अँड प्रोसेस ऑफ ऑल दिस नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. तर हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर काय की अदर रिन्युएबल एनर्जी सोर्सेस लाईक बाय प्रोडक्ट्स ऑफ शुगर केन अँड क्रॉप्स. जे पण स्टबल बर्निंग होतं बघा, ते पंजाब हरियाणा साईडला खूप ते कायम त्याचा इश्यू असतो, की ते शेतातला जो कचरा असतं, स्टबल असतं, तर ते जाळतात आणि त्यामुळे दिल्ली वगैरे त्या एरियामध्ये खूप प्रदूषण होतं. तर त्यावरती सुद्धा उपाययोजना म्हणून वेगवेगळे नवीन टेक्नॉलॉजी आलेलं आहे बाजारामध्ये, तर त्याबद्दल आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. तर जे शुगर केनचं जे चिपाड असतं, ज्याच्यापासून कागद वगैरे निर्माण होतं, एनर्जी पण निर्माण होते, तर त्याचे बाय प्रोडक्ट, तर त्याबद्दल आपल्याला अभ्यासायचं आहे. सोलार गॅजेट्स लाईक सोलार कुकर, सोलार हीटर, सोलार ड्रायर. तर हे सोलार ड्रायर हा शब्द यांनी इथे ॲड केलेला आहे. एनर्जी क्रायसिस इन इंडिया. तर आधी फक्त एनर्जी क्रायसिस होतं, आता तिथं त्यांनी मेन्शन केलंय की एनर्जी क्रायसिस इन इंडिया. तर हे असे छोटे छोटे बदल आहे, बाकी काही जास्त नाही आहे. गव्हर्नमेंट पॉलिसीज अँड प्रोग्राम्स फॉर पॉवर जनरेशन. ओके. तर हे आधी होतं, त्या ठिकाणी MNRE, MEDA, IREDA. तर हे वर्ड्स त्यांनी ॲड केले, त्यामुळे या संस्थांबद्दल अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे. थर्मल अँड हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोग्राम, पॉवर डिस्ट्रीब्युशन अँड नॅशनल ग्रिड. तर हे सगळं आपण ऑलरेडी अभ्यासायचो. त्यामध्ये ऑफ ग्रिड अँड ऑन ग्रिड सोलार PV सिस्टम. तर ऑन ग्रिड आणि ऑफ ग्रिड असे दोन प्रकारचे सोलार PV सिस्टम असतात, त्याबद्दल आपल्याला इथे इनडेप्थ स्टडी करावा लागणार आहे. ओके. तर हे काही थोडेसे बदल होते पहिल्या पॉईंटमध्ये. त्यानंतरचा पॉईंट आहे कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, एकदम व्यवस्थित त्यांनी पॉईंट टू पॉईंट मेन्शन केलेलं आहे. तर आधी फक्त आपल्याला त्यांनी असे म्हणजे डिस्क्रिट इन्फॉर्मेशन दिली होती, की कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आणि त्यांनी खाली काही मुद्दे दिले होते, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, ॲसेसरीज टेक्नॉलॉजी अशा. पण या ठिकाणी त्यांनी टेक्नॉलॉजीचं नाव घेऊन तिथं मेन्शन केलेलं आहे, की कोणती टेक्नॉलॉजी तुम्हाला अभ्यासायची. तर त्यामुळे थोडंसं प्रिसिजन या ठिकाणी आलेलं आहे, तर खरंच चांगलं आहे आपल्यासाठी. तर त्या ठिकाणी बघा, इंट्रोडक्शनमध्ये काय कम्प्युटर, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि ॲसेसरीज, जे वेगवेगळे कम्प्युटर, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, त्याच्या ॲसेसरीज आहे, याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचे फंक्शन, ते कसं ऑपरेट करतं, काय कोणकोणत्या कंपन्या ते मॅन्युफॅक्चर करतात, ही बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशनमध्ये बघा नेटवर्क किंवा नेटवर्किंग, वायर्ड और वायरलेस कम्युनिकेशन, इंटरनेट, वेब टेक्नॉलॉजी, स्टॅटिक अँड डायनॅमिक वेब पेजेस. तर हे या ठिकाणी ॲड झालंय बघा, वेब होस्टिंग. तर हे सगळे नवीन मुद्दे या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. लेटेस्ट टूल्स अँड टेक्नॉलॉजीज, क्लाउड कम्प्युटिंग, सोशल नेटवर्किंग, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्स, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, मेसेजिंग,
सर्च इंजिन, डिजिटल फायनान्शियल सर्व्हिसेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग. ओके, तर हे खूप चर्चेत असणारे टॉपिक आहे. आणि हे कोविड-19मुळे जी डिजिटल इकॉनॉमीला चालना मिळाली, तर त्यामुळे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी खूप चर्चेत येते मित्रांनो. तर त्यामुळे या लेटेस्ट टेक्नॉलॉजीवरती प्रश्न बनण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह, मीडिया लॅब एशिया वगैरे हे आपण अभ्यासायचो. डिजिटल इंडिया या ठिकाणी त्यांनी नवीन ॲड केलेलं आहे. सिक्युरिटी, तर सिक्युरिटीबद्दल आपल्याला माहिती आहे की जसे हे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वाढले, त्यामुळे जे ऑनलाईन क्राईम जे होते, सायबर क्राईम त्यामध्ये पण वाढ झाली. त्यामुळे आपल्याला हे नेटवर्क अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी हा ऑलरेडी आपण अभ्यासायचो मुद्दा. तर या ठिकाणी फॉरेन्सिक आणि सायबर लॉ. तर जो सायबर लॉ आहे, अमेंडेड काही सायबर लॉ आहे. परत गुजरात गव्हर्नमेंटनी, सेंट्रल गव्हर्नमेंटनी काही नवीन इन्स्टिट्यूशन स्थापन केलं आहे सायबर क्राईम्सला प्रोहिबिट करण्याबद्दल. त्यांनी एक नवीन पोर्टल लॉन्च केलेलं आहे. तर त्याबद्दल सगळं या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ओके, तर स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पण बघा सगळे इस्रोचे मिशन्स वगैरे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. याआधी पण अभ्यासायचो. या ठिकाणी फक्त थोडं स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये त्यांनी दिलेलं आहे. बाकी काही जास्त चेंज नाही आहे. सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल आणि स्पेस डेब्रिज बघा. अँटी सॅटेलाइट टेस्ट आपण राबवली होती मिशन शक्ती नावाने. त्यानंतर हे स्पेस डेब्रिजचा इश्यू खूप चर्चेत आला होता. स्पेस डेब्रिज म्हणजे काय, की अंतराळात जे आपण सॅटेलाइट पाठवतो, उपग्रह पाठवतो, कृत्रिम उपग्रह, त्यांचं आयुष्य संपल्यानंतर ते तसेच तिथं फिरत राहतात. मग ते दुसऱ्या सॅटेलाइटवर धडकले, तर त्यामुळे निर्माण होणारा जो अवकाश कचरा आहे, तर त्याला स्पेस डेब्रिज म्हटलं जातं. तर त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या स्पेस एजन्सीचे या स्पेस डेब्रिज बद्दलचे ज्या काही पॉलिसी आहे किंवा जे काही त्यांचे अभियान चालू आहे ते कमी करण्यासाठी, तर त्याबद्दल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे या ठिकाणी. त्यानंतरचा विषय विद्यार्थी मित्रांनो, रिमोट सेन्सिंग अँड ॲप्लिकेशन. तर हा टॉपिकही पूर्वीच्या सिलेबसमध्ये होता. जी-आय-एस अँड इट्स ॲप्लिकेशन. तर अशा पद्धतीने तिथं मेन्शन केलं होतं. पण या ठिकाणी त्यांनी थोडं डिटेलिंग केलेलं आहे. इंजिनिअरिंग अँड प्लॅनिंग, फॅसिलिटीज मॅनेजमेंट. आता हे फॅसिलिटी मॅनेजमेंट म्हणजे काय, की गव्हर्नमेंटचे वेगवेगळे प्रोजेक्ट असतात किंवा वेगवेगळे सुविधा असतात, तर त्या कशा मॅनेज करायच्या, तर त्यासाठी रिमोट सेन्सिंगचा वापर कसा होईल, तर याबद्दल थोडंसं डिटेल ॲप्लिकेशन त्यांनी स्टडी करायला आपल्याला या ठिकाणी लावलेलं आहे. त्यानंतर एन्व्हायर्मेंटल अँड नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट, स्ट्रीट नेटवर्क अँड लँड इन्फॉर्मेशन सिस्टम. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघाल की सातबारा सुद्धा आता ऑनलाईन भेटायला लागलेला आहे. तर ती लँड इन्फॉर्मेशन सिस्टीम वगैरे तर त्यांनी सगळं डिजिटाइज करायचा प्रयत्न करतायत. ओके, तर हा इथं बदल करण्यात आलेला आहे. बायोटेक्नॉलॉजी, तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये बघा त्याचं आपल्याला इंट्रोडक्शन वगैरे येतं, आपण ऑलरेडी अभ्यासतो, पण या ठिकाणी त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन करून दिलेलं आहे. ओके, नेचर स्कोप, ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, जीन क्लोनिंग अँड DNA टेक्नॉलॉजी. ओके, तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी त्यांनी स्पेसिफिकली इथं मेन्शन केलं आहे. त्यामुळे आपल्याला त्याबद्दल अभ्यासणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी बघा बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर, तर त्याचं इंट्रोडक्शन हिस्ट्रीपासून सगळंच आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. बायोपेस्टिसाइड, बायो फर्टिलायझर, बायो फ्युएलिंग, एन्व्हायर्मेंटल क्लीनअप, त्यामध्ये हे जे वेगवेगळे बॅक्टेरिया आहेत त्यांचा काय रोल आहे. बायो रिमेडिएशन म्हणजे काय, की बॅक्टेरिया किंवा जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा वापर करून एखाद्या समस्येवरती कसा उपाय काढू शकतो, त्याचं रिमेडिएशन कसं करू शकतो, तर त्याबद्दल अभ्यासणं गरजेचं आहे. बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी या ठिकाणी अभ्यासतो, थोडं डिटेलिंग करून सांगितलंय. प्लांट टिश्यू कल्चर, तर ही एक टेक्नॉलॉजी न्यूजमध्ये होती. त्याचे ॲप्लिकेशन, सेकंडरी मेटाबॉलिटिक्स वगैरे काय आहे त्याबद्दलचं ते अभ्यासणं गरजेचं आहे. इम्युनॉलॉजी खूप महत्त्वाची टेक्नॉलॉजी ही, जी आपली प्रतिकारशक्ती तर त्याबद्दलचं स्टडी करणारी इम्युनॉलॉजी ब्रांच आहे. इम्युनो इम्युनो डायग्नोस्टिक टेक्निक्स, ॲनिमल सेल थेरपी, तर ह्या त्याच्यात असणाऱ्या कन्सेप्ट आहेत, नव्याने ॲड झालेल्या आहेत. ॲप्लिकेशन ऑफ DNA टेक्नॉलॉजी इन ह्युमन अँड ॲनिमल, तर त्यामध्ये काय की ट्रान्सजेनिक ॲनिमल, क्लोनिंग, स्टेम सेल रिसर्च, ह्युमन DNA प्रोफाइलिंग, तर हे खूप चर्चेत होतं बघा ह्युमन DNA प्रोफाइलिंग. तर याच्यामुळे आपण पाहिजे त्या क्वालिटीचा पाहिजे तसा ह्युमन डेव्हलप करू शकतो. मग त्याचे काही ॲडव्हर्स इम्पॅक्ट पण सध्याच्या समाज जीवनावर पडू शकतात. त्यामुळे याचा एथिकल डायलेमा खूप चर्चेत होता. तर हे अभ्यासणं गरजेचं आहे. मेथड्स अँड प्रिन्सिपल्स ऑफ पर्सनल आयडेंटिफिकेशन, ॲप्लाइड ह्युमन जेनेटिक्स. नंतर हे काय, पॅटर्निटी डायग्नोस्टिक. ओके, तर हे सुद्धा चुकीचं आहे. गव्हर्नमेंटने हे बॅन केलेलं आहे सगळ्या गोष्टी. जेनेटिक काउन्सलिंग, DNA टेक्नॉलॉजी इन डिसीज मेडिसिन. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी नव्याने ॲड करण्यात आलेल्या आहे या DNA टेक्नॉलॉजीमध्ये. तर हे अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे व्हॅक्सिन, खूप चर्चेत असणारा मुद्दा आहे कोविड-19मुळे. तो व्हॅक्सिन कशाप्रकारे बनते, त्याच्या काय-काय वेगवेगळ्या स्टेज आहे, कोणकोणत्या स्टेजेस नंतर व्हॅक्सिन मार्केटमध्ये लाँच करू शकतात किंवा कोणत्या स्टेजेसपर्यंत पोहोचल्यावरती एक सर्टन सिक्युरिटी आपल्याला प्राप्त होते. तर पूर्ण व्हॅक्सिनची जर्नी या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. कन्व्हेन्शनल अँड मॉडर्न व्हॅक्सिन आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. हे फर्मेंटेशन वगैरे आपण ऑलरेडी अभ्यासायचो. त्यानंतर हे बायो एथिक्स, बायो सेफ्टी आणि पेटंट, हे फक्त त्यांनी मेन्शन केलेले शब्द होते. या ठिकाणी थोडं डिटेलिंग त्यांनी केलेलं आहे या गोष्टींबद्दल. तर हे अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे.
ओके. त्यानंतर इंडियाज न्यूक्लिअर प्रोग्राम. तर इंडियाची जी न्यूक्लिअर पॉलिसी आहे, जो प्रोग्राम आहे, तर त्याबद्दल आपण ऑलरेडी अभ्यासायचो. तर तेच या ठिकाणी थोडं डिटेलिंग करून सांगितलंय. थोडं रिस्ट्रक्चर केलेलं आहे. बाकी काही जास्त नवीन नाहीये. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये बघा स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर महाराष्ट्राला केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या डिझास्टरचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ओके. एन्व्हायर्मेंटल स्ट्रेस. तर तो कशाप्रकारे महाराष्ट्रामध्ये वाढतोय त्यावरती काय-काय गव्हर्नमेंटनी काय-काय उपाययोजना केल्या आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. सध्या बघा इनफ्लो म्हणून एक महाराष्ट्र शासनाने एक पोर्टल लॉन्च केलेलं आहे. मुंबईमध्ये जे फ्लड सिच्युएशन येतं, तर ते कंट्रोल करण्यासाठी इन्फ्लो ही अर्ली वॉर्निंग सिस्टम त्यांनी डेव्हलप केली. तर असे जे काही नवीन इनिशिएटिव्ह आहे, जे महाराष्ट्र स्पेसिफिक आहे, ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये. हे नॅचरल डिझास्टर वगैरे आपल्याला ऑलरेडी होतंच, ते सगळं परत या ठिकाणी अभ्यासायचं आहे. त्यानंतर मॅन मेड डिझास्टर. तर ही कन्सेप्ट पण आपण अभ्यासायचो, पण या ठिकाणी त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेली आहे. तर त्यामुळे थोडं फोकस तरीकेने आपल्याला ते अभ्यासावं लागणार आहे. त्यानंतर टेररिझम अँड देअर ॲक्टिव्हिटीज. तर हे पण आपण अभ्यासलेलं आहे. तर या ठिकाणी फक्त कोणकोणते टेरेस ॲक्टिव्हिटी कधी झाल्या, त्यांच्या जोड्या लावायला वगैरे यायचं. तर या ठिकाणी थोडंसं त्यांनी डिटेलिंग करून दिलेलं आहे. तर हे थोडं व्यवस्थित अजून अभ्यासणं गरजेचं आहे. आणि हे ॲक्सिडेंट बघा, ब्रिज कोलॅप्स वगैरे किंवा स्ट्रक्चरल ऑडिट, एखाद्या ब्रिजचं स्ट्रक्चरल ऑडिट न झाल्यामुळं तो ब्रिज कोसळल्याच्या खूप घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहे आणि त्यामुळे खूप साऱ्या लोकांनी जीव गमावलेला आहे. त्याबद्दल सुद्धा खूप राजकीय, सामाजिक आणि लीगल अरेनामध्ये खूप सारे रिपरकशन त्याचे दिसले होते. तर त्याबद्दल सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. ते स्ट्रक्चरल ऑडिट काय असतं? किंवा एखादी गोष्ट एस्टॅब्लिश करण्यासाठी कोणकोणत्या अथॉरिटीची परमिशन लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं अभ्यासणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी व डिझास्टर मॅनेजमेंट या सिलेबसमध्ये जे चेंजेस होते ते आपण या ठिकाणी बघितले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा. आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल. तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक यू.